रंजक मराठी एंटरटेनमेंटचे पुढील अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्ते मित्रांनो, राजा राणीची गजोडी या मालिकेच्या होणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता संजू आणि आईसाहेबांना रणजितचे फोटो आणि कुर्ता बघून रणजितचे लग्न झाले आहे हे सत्य त्यांच्या समोर आलेले असते। संजूला तर हे सगळं बघून खूप मोठा धक्का बसलेला असतो। संजीवनी रडत रडत बाहेर येते आणि ती गाडीपाशी येऊन जोरजोरात रडायला लागते आणि विचार करते की आमच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की ते आमच्याबरोबर असे वागू शकतात। तर तिथे लगेचच आईसाहेब सुद्धा संजीवनीच्या मागे येतात आणि तिला धीर देतात आणि म्हणतात की रडू नका संजीवनी, रडू नका। त्यावेळेस संजीवनी आईसाहेबांना म्हणते, माझे फौजदार माझ्याबरोबर असे नाही वागू शकणार हो, माझा विश्वासच बसत नाही की त्यांनी हे सगळं काही केलं आहे आणि माझं मन मानायला तयारच होत नाही की रणजितचं लग्न झालं आहे। त्यावेळेस आईसाहेब म्हणतात की जरी विश्वास बसत नसला ना संजीवनी, तरी जे आपण सगळं बघितलेलं आहे ते सगळं सत्य आहे, हे नाकारताही येत नाही ना संजीवनी। त्यावेळेस आईसाहेब भावुक होऊन म्हणतात की आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये एकमेव समाधान आम्ही जपून ठेवलं होतं मनामध्ये, रणजितरावांनी ते विरावून घ्यावं का आमच्याकडून? रक्ताच्याच वाटेला जातं ना शेवटी। आम्ही कितीही विसरायचा प्रयत्न केला, ठरवले, तरीसुद्धा आम्हाला पुन्हा एकदा ती आठवण करूनच दिली त्यांनी। रणजितराव शिवाजीराव ढाले पाटलांचे सुपुत्र आहेत ना रणजितराव, आमचे तिन्ही पुत्र कसेही वागले ना संजीवनी, तरीसुद्धा आम्हाला एक समाधान होते। आमचे तिन्ही मुलं वेबिचारी कधी होणार नाही असे आम्हाला वाटत होते, परंतु रणजितरावांनी तेही समाधान हिरावून घ्यावं का आमच्याकडून, असं आईसाहेब रडत रडत संजीवनीला म्हणतात। आणि संजीवनीला ते म्हणतात की संजीवनी, तुमच्या रूपात आम्हाला आरशात आमचा भूतकाळ दिसतोय आज। असाच आमचा अविश्वास झाला होता एक काळी, आमचाही असाच विश्वासघात केला होता आमच्या शिवाजीरावांनी। असं बोलल्यानंतर संजीवनीला खूप टेन्शन येते आणि ती सुद्धा रडायला लागते। त्यावेळेस संजीवनी आईसाहेबांना म्हणते की हे सगळं जे काही आपण पाहिले तो आपला गैरसमज असावा आईसाहेब, मला तर वाटतं की हे सगळं काही खोटंच आहे, मला याच्यावर विश्वास बसतच नाही आहे। त्यावेळेस आईसाहेब म्हणतात, जे काही असेल ना संजीवनी, ते ज्यावेळेस आता रणजितराव समोर येतील त्यावेळेसच या सगळ्या प्रश्नांचा उलगडा होणार आहे आणि ज्यावेळेस ते आमच्या समोर येतील त्यांना आमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे द्यावंच लागणार आहे। आमच्या डोळ्यात डोळे घालून प्रत्येक प्रश्नांचे उत्तर त्यांनी आम्हाला दिलेच पाहिजे आणि ते मस्ट आहे संजीवनी, आता आम्ही त्यांना सोडणार नाही, असं आईसाहेब संजीवनीला बोलतात। त्यावेळेस संजीवनी आईसाहेबांना म्हणते की आपण इथे थांबूयात ना, त्यांची वाट बघूयात ना। त्यावेळेस आईसाहेब संजीवनीला म्हणतात की आपण किती वेळ इथे वेड्यासारखं थांबणार आहोत आणि ते कधी येतील आपल्याला काही माहिती आहे का? तर आपण इतका वेळ इथं थांबून वेड्यासारखी वाट तर बघू शकत नाही ना। परंतु संजीवनी ऐकायला तयारच नसते, ती म्हणते आपण थांबूयात आईसाहेब। परंतु आईसाहेब म्हणतात, आम्ही तुम्हाला बसा म्हणलोय ना संजीवनी, आम्हाला तिसऱ्यांदा सांगायला लावू नका तुम्ही। असं ऐकल्यानंतर संजीवनीसुद्धा गाडीमध्ये बसते आणि त्या दोघी पुन्हा एकदा त्यांच्या गावी येतात। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रणजित समीरला सारखे प्रश्न विचारत असतो की आम्हाला जे काय आहे ते सगळं खरं सांग, परंतु समीरचे एकच उत्तर असते की मिस्टर खैरे, मी जे काही तुम्हाला सांगत आहो ते सगळं खरं आहे, मी काही तुम्हाला खोटं सांगत नाही, माझा कुठल्याच प्रकरणामध्ये काहीच हात नाही, असं समीर सारखं तेच सांगत असतो। तर इकडे साक्षीचा फोन रणजितला सारखा येत असतो, परंतु तिथे गिरंजे बसलेला असतो, म्हणून गिरंजे तो फोन घेऊन रणजितकडे येतो आणि रणजितला म्हणतो, हा फोन उचल, साक्षीचा फोन आलाय आणि साक्षी तुला सारखी फोन लावते। परंतु रणजित म्हणतो, तुला दिसते ना मी महत्त्वाच्या कामात आहे, कारण रणजित हा समीरला 3rd डिग्री देत असतो, त्याच्याकडून सत्य काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून रणजित हा साक्षीचा फोन उचलत नाही। तेव्हा गिरंजे म्हणतो, काहीतरी महत्त्वाचे काम असू शकते रणजित, तू प्लीज फोन उचल। परंतु रणजित गिरंजेला म्हणतो, सांगितलं ना नाही उचलणार, ठेवून दे फोन, असं म्हणून रणजित साक्षीचा फोन ठेवून द्यायला सांगतो आणि गिरंजीसुद्धा साक्षीचा फोन ठेवून देतो। तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की आईसाहेब आणि संजू आता त्यांच्या घरी गावी आलेले असतात। गावी आल्यानंतर राजेश्री तिथेच उभ्या असते, संजू आणि काहीच बोलत नाही, आईसाहेबसुद्धा काहीच बोलत नाही, दोघीजणी त्यांच्या रूममध्ये जायला निघतात। त्यावेळेस लगेचच राजेश्री म्हणते की पाहिलं का स्वतःच्या डोळ्यांनी नवऱ्याचा प्रताप, आता बसला का विश्वास? नाहीतरी तुम्ही आम्हाला वेड्यात काढत होते ना, आम्हाला चुकीचं ठरवत होते ना, मग काय झालं आता स्वतःच्या डोळ्यांनी सत्य बघितल्यानंतर? त्यावेळेस संजीवनी काहीच बोलत नाही। त्यावेळेस पुन्हा एकदा राजेश्री असं म्हणते की तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा खूप मोठा माज होता, बरोबर ना, मग आता तो माज कुठं गेला, तो अभिमान कुठं गेला, सांगा तरी आम्हाला। तरीसुद्धा संजीवनी काहीच बोलत नाही, तिच्या डोळ्यामध्ये फक्त अश्रू असतात। तर हे सगळं बोलूनच राजेश्री थांबत नाही, तर आईसाहेबांना सुद्धा म्हणते, अहो आईसाहेब, मला तर वाटलं तुम्ही तुमच्या पोराला
धरून पकडत मारत इकडं आणाल, पण तुम्ही तर तसं काहीच केलं नाही हो. तुमचा बसला का विश्वास? तिथे गेल्यावर ते सगळं बघून त्यावेळेस आईसाहेबसुद्धा तिला काहीच बोलत नाही. त्यावेळेस राज्यश्री पुन्हा एकदा असं म्हणते की अहो तुम्ही तर छोट्या चुकी झाल्या तरी माणसाला कोंबडा बनायला लावता. मग आता रणजितरावांनी तेवढी मोठी चूक केली आहे, घराण्याचं नाव घालवलं आहे, मग त्यांना तुम्ही काहीच सजा दिली नाही का? असं राज्यश्री पुन्हा एकदा आईसाहेबांना खडचवून विचारत असते. परंतु आईसाहेब तिला म्हणतात की आम्ही शांत राहिलो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असा नाही आहे. राज्यश्री तुमचं पहिलं तोंड बंद करा, तुम्ही जे काय बोलताय ते सगळं बंद करा असं राज्यश्रीला आईसाहेब बोलतात. तर इकडे लगेचच राज्यश्रीला बोलल्यानंतर दादासाहेब तिथे येतात आणि दादासाहेब सगळ्यांना बघून असं म्हणतात की बाबूजी ऐसा कैसा न्याय तेरा, असं जोरजोरात दादासाहेब तिथे बोलायला लागतात. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की रणजितने साक्षीचा फोन उचललेला नसतो, म्हणून तिथे डायरेक्ट साक्षी गिरंजी आणि रणजितला भेटायला तिथे येते. त्यावेळेस रणजितला साक्षी जे काही घडलं आहे घरी ते सगळं सांगायला लागते. साक्षी म्हणते की अचानक ते दोघी माझ्या समोर येऊन उभा राहिला, मला त्यांना काय बोलावं काहीच कळेना. मी माझ्या पद्धतीने परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न केला, पण मला काय वाटतं रणजित, तू एकदा तुझ्या घरी जाऊन यावं. परंतु रणजित म्हणतो की मी इथून कुठेही जाणार नाही. तर गिरंजी असंही म्हणतो की मलाही असं वाटतंय की तुझ्या या सगळ्या मिशनमुळे तुझ्या लाईफमध्ये तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे, तो प्रॉब्लेम तू दूर करून ये रणजित, तू एकदा का होईना गावी जाऊन ये. त्यावेळेस रणजित म्हणतो की आता मी इथून कुठेही जाणार नाही आणि ह्याच माझा ठामपणे निर्णय आहे. तर इकडे दादासाहेब, आईसाहेब, संजू, राज्यश्री यांच्यामध्ये पुन्हा बोलणं चाललेलं असतं. तिथं दादासाहेब म्हणतात की बाबूजी सबका हिसाब लेगा, बाबूजी सबका हिसाब लेगा. त्यावेळेस दादासाहेब म्हणतात की काय झालं संजीवनी बाई, तुम्ही तर रात्री आमच्या राज्यश्रींना किती खडसावलं होतं. नाही ते बोलले होते तुम्ही त्यांना. अहो आमच्या राज्यश्री उलटं तुम्हाला प्रत्येक वेळेस काही ना काही सांगून जे काही पुण्यामध्ये चाललं आहे ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, परंतु तुम्ही ऐकण्याच्या परिस्थितीमध्येच नव्हत्या ना. आणि बघितलं ना स्वतःच्या डोळ्यांनी काय घडलं तो प्रकार बघून आले ना तुम्ही. तर इकडे असंही म्हणतात की दादासाहेब की आम्हीसुद्धा त्यांना खूप वेळा पकडण्याचा प्रयत्न केला, आम्ही त्यांचा पाठलाग करून पुण्यापर्यंत पण गेलो, पण त्यांनी आम्हाला तिथेसुद्धा वेड्यात काढलं. पण बरं झालं आता तुमच्या डोळ्यासमोरच सगळ्या गोष्टी कळल्या. तर इकडे पुन्हा एकदा साक्षी रणजित एकमेकांशी बोलत असतात. गिरंजी आणि साक्षी रणजितला असं सारखं बोलत असतात की तू एकदा का होईना तुझ्या घरी जाऊन ये, तू संजूला बोलून ये. त्यावेळेस रणजित त्या दोघांनाही असं म्हणतो की काही झालं तरी मी आता घरी जाणार नाही, माझ्या देशाची सुरक्षितता माझ्या हातात आहे आणि माझ्या संसारासाठी मी मिशन अर्धवट सोडणार नाही. माझी संजू खूप मेंटली स्टेबल आहे, कारण तिला माहिती आहे तिचा फौजदार काही होऊ शकतं, परंतु तिच्याबरोबर कधी अविश्वास करू शकणार नाही. जग इकडचं तिकडं होऊ शकतं, परंतु माझ्या संजूचा माझ्यावर असणारा विश्वास कधीही तुटू शकत नाही, असं रणजित सगळ्यांना ठामपणे सांगतो. तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की संजूला राज्यश्री दादासाहेब बोलल्यानंतर संजीवनी तिच्या रूममध्ये रडत बसते. तर तिथे लगेच सुजित येतो आणि सुजित म्हणायला लागतो की हे काय ऐकतो आम्ही सगळं बाहेर, आमच्या तर कानावर विश्वासच बसत नाही आहे की हे सगळं आमचे भैयासाहेब वागू शकतात. हे कसं काय तू संजीवनी सहन केलं सगळं? अगो तू एवढी धाडसी मुलगी आहेस ना, ओढत त्यांना आणायचं नाही इकडं, तू का आलीस अशी हाताशून? आम्हाला तर एक वेळ दादासाहेबांनी असं केलं असतं तर आम्ही मान्य केलं असतं, पण आमच्या भैयासाहेबांकडून आम्हाला अजिबात अशी अपेक्षा नव्हती. आम्हाला आत्ताच्या आत्ता पुण्याला आपण जाऊन आपल्या भैयासाहेबांना इकडे घेऊन यायचं संजीवनी, असं सुजित संजीवनीला बोलतो. त्यावेळेस संजीवनी लगेचच म्हणते की सुजित आपल्याला अजिबात पुण्याला जायचं नाही आणि आपल्याला तिकडं जायची गरज नाही आहे. जग काही म्हणू, जगाने त्यांना कितीही गुन्हेगार ठरवू, पण माझं मन मला हे मानायला तयारच करत नाही आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की माझे फौजदार माझ्याबरोबर असे वागणारच नाही. मला गॅरंटी आहे की त्यांनी माझा कधीच विश्वासघात केलेला नाही आणि आपण तिकडं जायचं नाही, असं बोलून रणजितवर असणारा विश्वास पुन्हा एकदा संजीवनी खरा ठरवते आणि संजीवनी पूर्णपणे रणजितवर विश्वासच ठेवते. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आमच्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.